क्रांतीचा दीपस्तंभ सावित्रीबाई फुले. प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड. संगमनेर महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. आजच्या युगात स्त्री प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असून या सगळ्या समाज परिवर्तनाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्यापासून झाली आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड यांनी केले. महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर प्रवीण त्र्यंबके, डॉक्टर प्रताप फलफले, डॉक्टर राजेश्वरी ओझा, डॉक्टर वसंत खरात, डॉक्टर प्रवीण रोयालवार, संजय महाले आदी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यासाठी त्यांना समाजसुधारक ज्योतिराव फुले यांची मोलाची साथ लाभली. महिलांसाठी पहिली शाळा सुरू करत असताना त्यांना समाजाच्या पुरोगामी विचारांना सामोरे जावे लागले. सावित्रीबाई फुले या फक्त एक समाजसुधारक नसून त्या एक उत्कृष्ट कवयित्रीही होत्या. सावित्रीबाई फुले यांनी समाजात असणाऱ्या केशवपणावर बंदी आणली. विधवा व बंडाविरहित विवाह याबाबत जनजागृती केली. त्यांनी आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले. सत्यशोधक समाजाची निर्मिती केली. महिलांनी चूल व मूल यामध्ये स्त्रीने गुंतून न राहता शिक्षण घेतले पाहिजे, कारण मुलगी स्त्री शिकली तरच समाजाचे परिवर्तन होईल व कुटुंबाची व देशाची प्रगती होईल. आज समाजामध्ये स्त्रियांना मानाचे स्थान मिळत आहे. ते आज खूप सहज वाटते, मात्र प्रत्यक्षात या सन्मानामध्ये खरे योगदान सावित्रीबाई फुले यांचे आहे. त्या समाजातील रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धा सुधारून स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी घराबाहेर पडल्या व मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यामुळे त्यांना त्रासही खूप झाला, मात्र त्या मागे हटल्या नाहीत. त्यांनी आपले कार्य पूर्ण केले. आजच्या मुलींना सर्व क्षेत्रामध्ये मिळालेल्या यशामुळे त्यांचे स्वप्न आज अखेर पूर्ण झाले आहे. पुढे बोलताना ते असेही म्हणाले की सावित्रीबाई फुले या समाजासाठी एक आदर्श असून त्यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय ठरते. त्यामुळे आज विविध क्षेत्रात महिला मोठ्या सन्मानाने आपले अधिराज्य गाजवित आहेत. स्त्री हा समाजातील एक अविभाज्य घटक आहे. स्त्रियांनी स्वतः आत्मनिर्भर बनून स्वतःचे स्थान समाजात निर्माण केले पाहिजे. आजच्या काळात समाजात वावरताना कोणत्याही घटनेचा आपण बळी ठरू नये, यासाठी त्यांनी शिक्षणाबरोबरच स्वतःचे संरक्षण स्वतः करण्यासाठी सक्षम बनणे गरजेचे आहे. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेत आधुनिक काळात स्त्री सक्षमीकरणासाठी मानसिकता बदलण्याची गरज आहे. तसेच महाविद्यालयीन पातळीवर आपण दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी निर्भय कन्या अभियान, महिला सबलीकरण, विद्यार्थिनी व्यक्तिमत्व विकास हे असे वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन संजय महाले यांनी केले.